श्रोते हो नमस्कार. संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. श्रोते हो, आमच्या या संस्कृत साधना यूट्यूब चॅनलवर आम्ही वर्षभरातील सर्व धार्मिक माहिती, पूजा, व्रत, वैकल्य याविषयी सविस्तर माहिती पाठवत असतो. त्याचप्रकारे ज्या पूजेला आपल्याला गुरुजी उपलब्ध होत नाही त्या पूजाही आपण यूट्यूबच्या माध्यमातून करत असतो. तर आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून याचा लाभ घ्यावा. श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार याविषयी माहिती पाहणार आहोत. यावर्षी डिसेंबर 2024 मध्ये मार्गशीर्ष महिना आलेला आहे आणि आतापर्यंत मार्गशीर्ष महिन्यातील 3 गुरुवारांचा उपवास झालेला आहे. तर श्रोते हो, शेवटचा गुरुवार हा 26 डिसेंबरला येत आहे आणि त्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवाराच्या उपवासाचे उद्यापन आपल्याला करायचं आहे. परंतु बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की मार्गशीर्षातील गुरुवाराचे उपवास शेवटच्या गुरुवारा दिवशी एकादशी आलेली आहे, तर काय करावं? तर श्रोते हो, मार्गशीर्षातील गुरुवाराचा शेवटचा गुरुवार हा 26 तारखेला येत असल्यामुळे त्याच दिवशीच आपल्याला या ठिकाणी गुरुवाराच्या उपवासाचं उद्यापन करायचं आहे. दरवेळेस आपण जशी पूजा करतो तशी पूजाही करायची आहे. सवाष्णीला बोलवून ओटी भरायची, त्यांना वाण द्यायचं आहे आणि त्याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचं. परंतु ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी काय करावं? तर त्यांनीसुद्धा आपल्याला या ठिकाणी जशी पूजा करतो आपण दर गुरुवारी तशी पूजा करायची आहे. परंतु त्याचं उद्यापन पुढच्या गुरुवारी करायचं, म्हणजे पौष महिन्यातील गुरुवारी करायचं. म्हणजे ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्या सवाष्णींनी ह्या व्रताचं उद्यापन पुढच्या म्हणजे पौष महिन्यातील गुरुवारी करायचं. 26 तारखेला करायचं नाही, कारण की त्या दिवशी एकादशी आहे. परंतु ज्यांना एकादशीचा उपवास नाही अशा सवाष्णींनी शेवटच्या गुरुवाराचं उद्यापन हे 26 तारखेला करायचं आहे. 5, 7, 11 जेवढ्या शक्य आहे तेवढ्या सवाष्णी बोलवायच्या, त्यांची ओटी भरायची, त्यांना पोथी द्यायची. जसं पोथीत सांगितल्याप्रमाणे पूर्ण व्रताची या ठिकाणी उद्यापन करायचं आहे. श्रोते हो, पुढील महिन्यातील मकर संक्रांत या पूजेविषयी माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.